मिळावी अशीच कळकळीची विनंती मी आज या निमित्ताने करते। राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून काकी आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली। आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी एक स्वप्न राहिलं, आम्हाला दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं। आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती। जरी दादा 6 वेळेला उपमुख्यमंत्री झाले, ते पद मुख्यमंत्री म्हणून जरी मिळालं नसेल तरी आम्ही त्याच पदावर त्याच खुर्चीवर दादांना नेहमी पाहत आलो। कदाचित हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, कदाचित राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकतं की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही। पण मला खात्री आहे काकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल। आणि ते स्वप्न पूर्ण होत असताना जसं आपण सगळे दादांना मोकळीक द्यायचा की दादा तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करा, बाकी आम्ही सगळं बघून घेऊ, तसं आज माझ्या उपस्थित असणाऱ्या सर्व लाडक्या माझ्या बहिणींना, दादांच्या लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील, आज ही माऊली आपल्या घरातली माऊली आहे, आपली ज्येष्ठ बहीण आहे, आपली माऊली आहे असं समजून आपण प्रत्येकीने जबाबदारीने प्रत्येक घरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे। आणि सर्वाधिक मताधिक्यांनी चांगली गोष्ट आहे, अजितदादांना मुख्यमंत्री होता आलं नाही। सुनेत्राताई पवारांना जर भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री करणार असतील तर ते भारतीय जनता पक्षाच्या मनाचा मोठेपणा आहे। देवेंद्रजी बहुतेक त्यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाण्याआधी एकनाथ शिंदेपेक्षा सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय असं यांच्या बोलण्यातून मला जाणवत आहे।